आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी वैष्णवी कांबळे। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। वन विभागाला अचानक जाग आल्याने त्यांनी विकास आराखड्यातील अंबरनाथ चिंचपाडा भागातील 4 वर्षांपूर्वीचा कॉन्क्रीट रस्ता बंद केला। हा रहदारीचा रस्ता बंद झाल्याने या भागातील नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे। अंबरनाथ नगरपालिकेच्या विकास आराखड्यातील 18 मीटर रुंदीच्या या रस्त्याचे काम लोकसहभागातून करण्यात आले होते। या रस्त्यावरून 2 मोठे गृहप्रकल्प जोडले गेले आहेत। शेकडो नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात। या परिसरातील नागरिकांनाही याच रस्त्याचा आधार होता। मात्र वन विभागाच्या अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांची कोंडी झाली आहे। वन विभागानेही कधी नव्हे ती यंत्रसामग्री वापरून हा रस्ता तोडला। अचानक वन विभागाला या रस्त्यामध्ये आपली जागा असल्याचे लक्षात आले आणि त्यामुळेच रहदारीचा रस्ता आता खोदला आहे। माझे नाव शिवशरण पाटील आहे। 6 वर्षापासून मी ईश्वर रेसिडेन्सीमध्ये राहतो। आता 4 वर्षाच्या अगोदर इथे येण्या जाण्याचा रस्ता ते बांधलेला होता। आज 9 तारीखला जे वन विभागचे अधिकारी येऊन इथे उद्ध्वस्त केलेला आहे। ते त्यासाठी आमचे जे ईश्वरमधील महिला पुरुष शाळेचे लहान मुलं पोरा सगळ्यांना त्रास होत आहे आणि काय झाले तर कुठेतरी आग लागले तर आम्ही कुठे जाऊ, ह्या प्रश्नावर मी वन विभागच्या अधिकारीला सांगू इच्छितो। 4 वर्ष अगोदर इथे रोडचे काम झालेलं आहे। त्यावेळी रोड बांधताना रोडचं काम असताना त्यावेळी विरोध का नाही केला? आता तुम्ही जे ॲक्शन घेतलेलं आहे, तुम्ही ॲक्शन घेतल्यानंतर ते आपल्याला माहिती नाही। ईश्वर रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्यांना हा वन विभागचे जमीन आहे म्हणून कोणाला माहिती नव्हता। त्यासाठी मी हे सांगू इच्छितो की तुमच्या वन विभागच्या जमीन असेल तर त्यावेळी तुम्ही एक नोटीस बोर्ड लिहायला पाहिजे होता। ते तुम्ही गुन्हा करतात, चुकी करतात आणि नंतर येऊन तुम्ही उद्ध्वस्त करतात रोड। त्यावेळी आम्ही बघितलेलं आहे की अरण्य इलाखे म्हणून त्यांनी बोर्ड लिहिलेले होते। अरण्य इलाखे इथे कोणी अतिक्रमण करू नये, कोणी केले तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। जिथे अत्यंत गरज नव्हता तिथे तुम्ही अरण्य इलाक्यामध्ये तुम्ही बोर्ड लिहता, इथे का नाही लिहिला? लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूळ घातलेला आहे। त्यासाठी तुम्ही जे आमच्यावरती अन्याय केला आहे त्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की तर आम्हाला येण्या जाण्याचा रस्ता बनवून द्यावा। ते शाळेच्या पोरांना त्रास होतो आणि तुम्ही आम्हाला जे आमच्यावरती जे अन्याय केला, अन्यायाच्या विरोधामध्ये आज सगळे मंडळी खाली उतरलेला आहे। रस्ता बंद झाल्याने वयोवृद्ध नागरिकांच्या येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या भागात स्कूल बस येत नाही, तसेच आग लागली तर अग्निशमन दलाची गाडी अथवा रुग्णवाहिका सुद्धा या भागात येऊ शकणार नाहीये। त्यामुळे ज्या वेळेस रस्ता झाला त्याच वेळेस ही कारवाई होणे गरजेचे होते। मात्र रस्ता वापरात आल्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।